गावातल्या लोकांना वाटलं म्हणे गण्या लग्न नाही करून राहिला. गेले गावातले लोक म्हणे का रे गण्या लग्न का नाही करून राहिला? राजा म्हणे 30 वर्षाचा झाला ना तू, आणि आता जास्त वय झालं तर पुढे मुलगी कोणी देणार नाही. करलं म्हणे राजा लग्न. गण्या आणि गण्याचा बाप अतिशय कंजूस होता. गण्या म्हणायला लागला म्हणे हा तुम्हाला काय माहित आहे, लग्न करण्याकरता पैसा खर्च करावा लागते. पैसा मी कसं काय लग्न करणार आहे, मी पैसा खर्च करणार नाही. हा तुम्ही जर देत असाल तर मी लग्न करतो म्हणे, पैसा जर देत असाल तर. लोकांना महाराजा बाप लेकाचं सगळं माहितच होतं म्हणे, हे कंजूस आहे राहील म्हणे आयुष्यभर तसाच गण्या, पण लग्न करणार नाही, पैसा खर्च करावा लागते म्हणून. झालं महाराज लोकांनीच वर्गणी केली. गण्याला सांगितलं फक्त मुलगी तू पसंत कर म्हणे, बाकीचा खर्च लग्नाचा आम्ही करतो. बापले कमी झाले महाराज, मुलगी अशी तशी नव्हती पाहिजे यांना. यांच्या घरी महाराज जसं वातावरण होतं, हे जसे कंजूस होते तशीच मुलगी पाहिजे होती. इथे काय उधळ मावंद करणारी मुलगी जमणार होती का? चला गेले महाराज पहिल्या गावाला. मुलीच्या घरी सुंदर मुलगी होती हो. अरे बोट ठेवायला जागा नव्हती. गोरी पान, नाक सरळ, लांब लचक महाराज, सुंदर तिची वेणी, डोळे सुंदर. आता यांची परीक्षा होती तुपावर. मुलगी तर पाहिली, आवडली मुलगी. झालं महाराज ताट वाढण्यात आले. पुरणपोळीचा बेत होता, सर्व वाढण्यात आलं. हे तुपाची वाट पाहू राहिले होते. मुलगी महाराजा आत गेली आणि वाट्या भरून भरून तूप आणलं आणि या दोघांच्या ताटामध्ये ते ठेवलं. बापले का एकमेकाकडे पाहायला लागलं. म्हणे बाबा वाटे भरून तूप जमत नाही म्हणे, आपल्या घरी फिट होणारी नाही म्हणे. खाऊन तर घेतलं महाराज, परंतु मुलगी नापसंत केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला गेले. तिथली मुलगी याच्यापेक्षा सुंदर होती महाराज, हिच्यापेक्षा. चला पाहणी झाली, पसंत पडली. आता भोजनाचे ताट वाढण्यात आले. इथे बासुंदी होती, सर्व वाढण्यात आलं. मुलगी आत गेली, बासुंदीच्या वाट्या आणल्या आणि त्याबरोबर तुपाची वाटी आणली. बासुंदीच्या वाट्या ठेवल्या आणि महाराज 2-4 चमचे तूप टाकलं भरभरून. एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणजे बाबा 3-4 चम्मच तूप जमत नाही म्हणे. तिसऱ्या गावाला गेले महाराज. तिसऱ्या गावाला देखील मुलगी, या दोन्ही मुलीपेक्षा सुंदर होते. तिनेही ताट वाढलं. तिथे शिरा होता. एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणजे तूप नाही आला अजून. मुलगी आत गेली. तिनं महाराज वाटेत थोडस तूप आणलं, त्यात दाबण होतं आणि आली यांच्याजवळ. दाबणीचं टोक बुडवलं आणि एक थेंब दाबणीचा त्यांच्या शिरावर टाकला. म्हणे बाबा दाबणीने तूप जमत नाही म्हणे. चौथ्या गावाला गेले महाराज आणि तिथे महाराज खिचडी केली होती. यांनी एवढा मोठा गड्डा केला खिचडीचा. मुलगी सुंदर होती, तुपाची वाट पाहून आले होते. ती मुलगी आत गेली, तुपाची वाटी आणली, त्यात सुई होती आणि एका हातामध्ये महाराज धुपारणं होतं, त्यावर जळती गौरी होती. हे म्हणायला लागले म्हणे मुली तूप वाढणं खिचडीवर कधीच वाट पाहून राहिलो. तिनं काय केलं, त्या वाटीतलं जे सुई होती, सुईचं टोक तुपात बुडवलं आणि त्याचा थेंब जो आहे तो त्या धुपावर टाकला, त्या गौरीवर, आणि म्हणायला लागली म्हणे हे बघा आमच्याकडे तूप वाढत नसते म्हणे, केवळ धूप टाकत असते म्हणे. तेव्हा महाराजांना मुलगी आवडली. म्हणे वा 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 वा, आपल्या बजेट मधली मुलगी आहे. झालं, लग्न झालं. लोकांनी लग्न करून दिलं. सगळं महाराज थाटामाटात लग्न झालं. गण्या मोठा आनंदी, गण्याचा बाप त्याच्याही पेक्षा आनंदी. आणि आता महाराज सत्यनारायण झाला, सगळं झालं. 2-4 दिवस गेले आणि हा म्हणायला लागला पत्नीला, अगं म्हणे मी जरा शेतात जाऊन येतो. 10-15 दिवस लग्नातच गेले म्हणे, शेताकडे काही लक्षच नाही. म्हणे ठीक आहे जा म्हणे. तिने महाराज डबा वगैरे करून दिला आणि तो शेतात गेला. शेतात गेला, संध्याकाळची वेळ झाली, दिवे लावायची जशी वेळ झाली तसाच महाराज जो दमदाटत हा गावाकडे
धावत निघाला का विचारू नका. आता हिने दिवे लावले होते नुकतेच आणि घरी येता येता याला धावत येताना हिने पाहिलं, आला घरात दम टाकायला लागला. म्हणे का हो एवढे का दम टाकू राहिले, एवढे का धावत निघाले, म्हणे काही वाघ वगैरे लागला का तुमच्या पाठीमागे? म्हणे अगं वाघ नाही लागला. मग काय झालं म्हणे एवढे धावत आले तुम्ही? म्हणे अगं आता संध्याकाळची वेळ झाली. म्हणे हो मग संध्याकाळची वेळ झाली तर काय झालं, पुरुष लोक काही घाबरत असते का संध्याकाळच्या वेळेला? नाही म्हणे तसं नाही, संध्याकाळची वेळ झाली तर तुम्ही दिवे लावले असेल म्हणे. म्हणे हो दिवे लावले. मग वास सरकवले असेल म्हणे पुढं. म्हणे हो वाते सरकवली. मग ते बोटाला म्हणे तेल लागलं असं म्हणे, वास सरकवली तर. हो म्हणे लागलं होतं. मग म्हणे तुम्ही भीतीला म्हणे ते लावलं असेल म्हणे तेल. नाही हो म्हणे भीतीला नाही लावलं, चोकून घेतलं म्हणे मी. हे याच्यापेक्षा बहादूर होती. त्याला वाटलं आत्ता जमलं म्हणे. मग ही म्हणायला लागली म्हणे का हो तुम्ही म्हणे एवढ्या तेलासाठी एवढे धावत आले, माझ्या वडिलांनी लग्नात तुम्हाला कुरकुऱ्या बूट घेतला मी. किती महागाचा आहे तो, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे महाराज, आता मी कुरकुरे बूट किती महाग आहे म्हणे. एवढे तुम्ही धावत आले तर किती झिजला असेल म्हणे तो बूट. म्हणे हे बघ मी म्हणे घालून थोडे आलो म्हणे, काखेत घेतलं म्हणे असंच पळत आलो म्हणे. एक सुपारी अटकून होती महाराज धाग्याला, वंश परंपरा गण्याच्या घरी. त्यानं सांगितलं म्हणे हे बघ ही सुपारी आहे ना, हे फक्त चोखायची फोडायची अजिबात नाही, वंशापासून चालत आली म्हणे. सांगा महाराज एवढे कंजूस लोक असतात. परंतु भागवतामध्ये सांगितलं